सवयी लहान, परिणाम महान. ॲटॉमिक हॅबिट्स. उत्तम सवयी अंगी बाणवण्याचा, वाईट सवयींतून मुक्त होण्याचा सोपा आणि सिद्ध झालेला मार्ग. जेम्स क्लिअर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. अनुवाद सुदर्शन आठवले. नमस्कार. शैलजाज ऑडिओ बुक्स या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी हे पुस्तक वाचणार आहे. तर यामध्ये एकूण 20 भाग आहेत. सुरुवातीला मी प्रस्तावना घेणार आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. सर्वांनी जरूर हे ऑडिओ स्वरूपातील पुस्तक ऐका. आण्विक. आण्विक म्हणजे ॲटॉमिक. अणु म्हणजे मूलद्रव्य, कोणत्याही गोष्टीचा लघुत्तम, ज्याचे विभाजन करताच येत नाही असा घटक. अणु म्हणजे प्रचंड ऊर्जा व शक्तीचा साठा किंवा स्रोत. सवय. सवय म्हणजे नियमित केली जाणारी कृती, विशिष्ट परिस्थितीत आपोआप घडून येणारी प्रतिक्रिया. प्रस्तावना. माझी कथा. तो हायस्कूलच्या 2ऱ्या वर्षाचा शेवटचा दिवस होता. आम्ही वर्गातली मुले बेसबॉल खेळत होतो. एक बॉल मारताना माझ्या एका वर्गमित्राने बॅटला जोरदार झोका दिला आणि बॅट कशी कोण जाणे त्याच्या हातातून निसटली आणि थेट माझ्या तोंडावरच येऊन आपटली. तिचा जबरदस्त तडाखा माझ्या 2 डोळ्यांच्या मध्ये बसला. बस, मला त्या क्षणाबद्दल याहून अधिक काहीच आठवत नाही. बॅटने नाकाचाही वेध घेतला होता. नाक पार वाकडे झाले होते. तो धक्का मेंदूपर्यंत पोहोचला होता. त्याने मेंदूतील मऊ पेशी विलग केल्या होत्या आणि त्या कवटीच्या आतल्या बाजूंवर जाऊन धडकल्या होत्या. जबरदस्त तडाख्याने संपूर्ण डोक्याच्या आतील भागाला सूज आली होती. त्या एका क्षणात माझे नाक मोडले होते. कवटीला अनेक तडे गेले होते आणि दोन्ही डोळ्यांच्या खोबणींनाही मार बसवला होता. मी डोळे उघडले तेव्हा काही जण माझ्याकडे पाहत होते आणि बरेच जण मदत मिळवण्यासाठी धावपळ करीत होते. मला माझ्या कपड्यांवरचे रक्तांची डाग दिसत होती. माझ्या एका वर्गमित्राने त्याचा शर्ट काढून माझ्या हातात दिला. तो मी माझ्या नाकावर घट्ट दाबून धरून नाकातून येणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो. मला धक्का तर बसलाच होता. मी पार गोंधळून गेलो होतो. मला भानच उरले नव्हते. मला झालेल्या जखमांची गंभीरता अर्थातच त्यावेळी मला समजत नव्हती. माझ्या शिक्षकांनी मला आधार देऊन उभे केले. खांद्याभोवती हात टाकून ते मला शाळेच्या प्रथमोपचाराच्या खोलीकडे घेऊन जाऊ लागले. माझा झोक जात होता. मला सावरायला काही मुलांनीही मला आधार दिला. क्रीडांगणापासून ती खोली खूपच लांब होती. मोठे खेळाचे मैदान, छोट्याशा टेकडीची उतरंड पार करून शाळेच्या इमारतीत जायचे होते. आम्ही अगदी हळूहळू चालत होतो. त्यावेळी कोणत्याही कल्पना आलेली नव्हती की प्रत्येक मिनिट महत्त्वाचे होते. नर्सने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे वर्ष कोणते सुरू आहे? 1988 मी म्हणालो. खरं तर ते वर्ष होतं 2012 होतं. सध्या अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत? बिल क्लिंटन. त्यावेळी जॉर्ज बुश अध्यक्ष होते. तुझ्या आईचं नाव काय? मी आठवू लागलो. पॅडी, मी सांगितले. पण माझ्या आईचे नाव आठवायलाही मला वेळ लागला होता. त्यानंतर तिने प्रश्न विचारले नाही हे मला आठवत नाही. माझ्या मेंदूला आलेल्या सुजेने माझ्या शरीरातले त्राणच गेले आणि ॲम्ब्युलन्स येऊन पोहोचण्यापूर्वीच मी बेशुद्ध पडलो. मला त्याच बेशुद्ध अवस्थेत स्थानिक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यापासून माझ्या शरीराच्या एक क्रिया बंद पडू लागल्या. मला गिळता येईना, श्वासोच्छ्वासही करता येईना. तेव्हाच मला त्या दिवसातला पहिला झटका आला. माझा श्वासोच्छ्वास पूर्ण थांबला. तातडीने मला प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला आणि त्याचबरोबर तेथील डॉक्टर्सनी त्या हॉस्पिटलच्या मर्यादा लक्षात घेऊन मला सिन्सिनाटी येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टरची सोयही करण्यात आली. त्या इमर्जन्सी रूममधून मला स्ट्रेचरवरून हेलिकॉप्टरकडे नेताना खडबडीत रस्त्यावरून स्ट्रेचरला खूप हादरे बसत होते. एक नर्स मला धरून ठेवत होती.
दुसरी छाती दाबून श्वासोच्छ्वास सुरू ठेवायचा प्रयत्न करीत होती. मला हेलिकॉप्टरमध्ये ठेवले तोवर माझी आई येऊन पोहोचली होती. तीही हेलिकॉप्टरमध्ये चढून माझ्याजवळ बसली. त्या पूर्ण प्रवासात मी बेशुद्ध होतो. मला कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरवला जात होता. माझी आई माझ्या हातात हात धरून बसली होती. त्यावेळी माझे वडील घरी पोहोचले होते. त्यांनी माझा भाऊ आणि बहीण यांच्या अपघाताची धक्कादायक बातमी सावधपणे सांगितली. त्याच संध्याकाळी माझ्या बहिणीचा 8व्या इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रशस्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम होता. त्याला आपल्याला येता येणार नाही हेही त्यांनी कसेबसे बहिणीला समजावले. त्या दोघांना आमच्या एका नातेवाईकाच्या घरी पोहोचले आणि ते गाडी घेऊन तातडीने सिन्सिनाटीच्या हॉस्पिटलकडे निघाले. आमचे हेलिकॉप्टर जेव्हा हॉस्पिटलच्या गच्चीत उतरले तेव्हा डॉक्टर्स आणि नर्सेस मिळून 20 जणांचा एक जंगी ताफा तिथे हजर होता. ते मला थेट ट्रॉमा युनिटमध्येच घेऊन गेले. त्या वेळेपर्यंत माझ्या मेंदूची सूज इतकी वाढली होती की मला वरचेवर पोस्ट ट्रॉमॅटिक झटके येऊ लागले होते. माझी मोडलेली हाडे लवकरात लवकर सांधायला हवी होती, पण त्यासाठीच्या शस्त्रक्रिया करायला माझी स्थिती मुळीच अनुकूल नव्हती. मला आणखी एक जोराचा दिवसातला 3रा झटका आला आणि मला कोमामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. औषधे इंजेक्शने देऊन डॉक्टरने मला कोमात गाढ बेशुद्ध अवस्थेत पोहोचवले. व्हेंटिलेटरही लावण्यात आला. माझ्या आईवडिलांना ते सिन्सिनाटीचे हॉस्पिटल काही अपरिचित नव्हते. 10 वर्षापूर्वी माझी बहीण 3 वर्षाची असताना ते तिला घेऊन याच हॉस्पिटलच्या तळमजल्यावर आलेले होते आणि तेथेच तिला ल्युकेमिया असल्याचे निदान केले गेले होते. त्यावेळी मी 5 वर्षाचा होतो आणि माझा भाऊ केवळ 6 महिन्याचा होता. जवळजवळ 2.5 वर्षे माझ्या बहिणीवर केमोथेरपी, स्पायनल टॅप्स, बोन मॅरो बायोप्सीज यांसारख्या उपायांचा मारा सुरू होता. सुदैवाने उपचारांचा उपयोग झाला आणि माझी बहीण याच हॉस्पिटलमधून कर्करोगाच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त होऊन आनंदात बाहेर पडली होती. त्यानंतर त्या दिवशी दुर्दैवाने माझ्या पालकांना पुन्हा एकदा त्यांच्या मुलावरील उपचारांसाठी त्याच हॉस्पिटलमध्ये यावे लागले होते. मी कोमामध्ये गेल्यावर हॉस्पिटलतर्फे माझ्या पालकांना धीर द्यायला एक समुपदेशकाला आणि एक धर्मगुरूंना पाचारण करण्यात आले होते. योगायोग असा की बहिणीच्या आजारपणात ज्यांनी त्यांना आधार दिला होता तेच धर्मगुरू याही वेळी आले होते. दिवस संपून रात्र झाली. अनेक जीवनरक्षक साधने व मशीन्स यांनी मला जिवंत ठेवले होते. माझे आई वडील काळजीने जागत बसले होते, तरी मधूनच त्यांचे थकलेले शरीर त्यांना हॉस्पिटलने पुरवलेल्या चटईवर पडून राहायला लावत होते. माझी आई नंतर मला म्हणाली की ती रात्र त्यांच्या आयुष्यातल्या फार भयंकर रात्रीपैकी एक होती. माझ्या प्रकृतीतील सुधारणा. देवदयेने दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माझा श्वासोच्छ्वास सुधारून अशा स्थितीपर्यंत पोहोचला की डॉक्टर्स मला कृत्रिम कोमातून बाहेर काढण्याचा निर्णय घेऊ शकले. जेव्हा दीर्घ काळानंतर मला शुद्ध आली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की माझी वास घेण्याची क्षमता नष्ट झाली आहे. नर्सने माझ्यासमोर सफरचंदाच्या रसाचा ग्लास ठेवला आणि तिने मला एकदा नाक जोरात शिंकरून मग त्याचा वास घ्यायला सांगितलं. मी नाक शिंकरले आणि वास घेतला तेव्हा मला रसाचा वास आलाच नाही, पण नाक शिंकरताना लावलेल्या जोराने माझी जी हाडे मोडली होती त्यातून हवा बाहेर पडली आणि त्या हवेच्या दाबाने माझा डावा डोळाच एकदम खाचेतून बाहेर येऊन लोंबू लागला. त्या डोळ्याची पापणी आणि डोळ्याकडून मेंदूकडे जाणारा मज्जातंतू यांनी तो डोळा कसाबसा धरून ठेवला होता, पडू दिला नव्हता. नेत्रतज्ञ म्हणाले की हवा जसजशी बाहेर पडेल तसतसा डोळा पुन्हा जागेवर जाईल, फक्त ते व्हायला वेळ किती लागेल हे सांगता येणार नाही. सुधारणेला पुरासा वेळ मिळावा या उद्देशाने माझ्यावरील शस्त्रक्रिया 1 आठवड्यानंतर करायच्या असे डॉक्टरांनी ठरवले.
मी बॉक्सिंगच्या सामन्यात सडकून मार खाल्लेल्या बॉक्सरसारखा दिसत होतो. पण तरीसुद्धा तो मधला आठवडा डॉक्टरांनी मला घरी जायची परवानगी दिली. त्यामुळे जवळजवळ अर्धा डझन मोडलेली हाडे, चेपलेले नाक आणि बाहेर लोंबणारा डोळा घेऊन मी घरी गेलो. त्यानंतरचे काही महिने फारच कठीण गेले. आयुष्य थांबून राहिल्यासारखे वाटत होते. कित्येक आठवड्यांपर्यंत मला डोळ्यांनी सगळ्या वस्तू दोन दोन दिसत होत्या. मला सरळ काहीच दिसत नव्हतं. तो डोळा आणि माझी दृष्टी पूर्वपदाला यायला पुरता 1 महिना लागला. माझी मोडलेली हाडे आणि बिघडलेली दृष्टी जागेवर येऊन मी पुन्हा गाडी चालवायला लागलो. तो त्या अपघातानंतर तब्बल 8 महिन्यांनी. रोगोपचाराच्या काळात मला सरळ रेषेत चालण्यापासून शरीराच्या अगदी रोजच्या हालचालीसुद्धा लक्षपूर्वक सराव करावा लागत होता आणि मी तो अत्यंत लक्षपूर्वक करीत होतो. त्या काळात मी माझ्या मनाशी असे पक्के ठरवले होते की शारीरिक जखमांना आपल्याला मानसिकरित्या जखमी करू द्यायचे नाही, आपल्याला हतबल करू द्यायचे नाही. मी तसा धैर्यपूर्ण निश्चयच केला होता. तरीही असे बरेच क्षण यायचेच जे मला नैराश्यात लोटून द्यायचे, व्याकुळ करायचे. मला किती दूरवरचा प्रवास करायचा होता याची धगधगती जाणीव मला मी एका वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर पहिल्यांदा ज्या दिवशी पुन्हा बेसबॉलच्या क्रीडांगणावर उभा राहिलो त्या दिवशी झाली. बेसबॉलला माझ्या आयुष्यात नेहमीच फार वरचे आणि महत्त्वाचे स्थान होते. माझे वडील सेंट लुईस कार्डिनल या संघातून बेसबॉलचे मायनॉर लीग सामने खेळलेले होते आणि माझी व्यावसायिक खेळाडू म्हणून बेसबॉल खेळण्याचे स्वप्न होते. म्हणूनच प्रकृती पुन्हा सामान्य स्थितीला आली की मला जी पहिली गोष्ट करायची होती ती म्हणजे बेसबॉलच्या मैदानावर उतरायचे होते. पण तो परतीचा प्रवास सुखकर तर नव्हताच, खडतरच होता. सामन्यांचा सीझन सुरू झाला तेव्हा मानाच्या व्हर्सिटी संघातून वगळला गेलेला खेळाडू मी होतो. मला दुसऱ्या वर्षाच्या कनिष्ठ संघाकडून खेळायला सांगण्यात आले. वयाच्या 4थ्या वर्षापासून ज्याने सतत बेसबॉल खेळण्याचे वेड जोपासले त्याला अशी मानखंडना सोसावी लागणे हे खरोखरच अपमानकारक, लज्जास्पद होते. तो दुर्दैवी दिवस मला अजूनही आठवतो. मी एकटाच गाडीत बसून रडत होतो. गाडीतल्या रेडिओची स्टेशन बदलत मला धीर देणारे, दिलासा देणारे एखादे गाणे लागते का ते शोधित होतो. पुन्हा मनाच्या व्हर्सिटी संघात स्थान प्राप्त करायला एक पूर्ण वर्षाचा अनिश्चिततेचा न संपणारा काळ जावा लागला. त्यानंतर संघात स्थान मिळवले, पण तरीही प्रत्यक्ष सामन्यात क्रीडांगणावर उतरण्याची संधी मला फारच क्वचित मिळाली. संघात असताना मी एकूणात फक्त 11 इनिंग्ज खेळलो, म्हणजे 2 पूर्ण सामनेही नाहीत. महाविद्यालयात माझा प्रगतीपट असा निस्तेज असूनही मी एक उत्तम खेळाडू म्हणून कामगिरी करून दाखवणारा हा माझा आत्मविश्वास मात्र कायम होता. जर परिस्थिती सुधारायची असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती या गोष्टीची मला पूर्ण जाणीव झालेली होती. आणि तसा आयुष्य बदलून टाकणारा क्षण आला तो माझ्या त्या अपघातानंतर 2 वर्षांनी. मी डेनिसन युनिव्हर्सिटीच्या कॉलेजला जाऊ लागलो तेव्हा ती एक नवीन सुरुवात होती आणि त्याच काळात मला पहिल्यांदा लहान लहान सवयींचे महत्त्व, त्यांच्यातील आश्चर्यजनक शक्ती यांचा साक्षात्कार झाला. सवयींची माझी ओळख कशी झाली? डेनिसन विद्यापीठाची निवड हा माझ्या आयुष्यातला फार उत्तम निर्णय ठरला. मला बेसबॉलच्या संघात प्रवेश मिळाला. नवा खेळाडू म्हणून मी अगदी खालच्या स्थानावर होतो, पण तरीही मी पुरता हरकून गेलो होतो. माझ्यामध्ये जबरदस्त उत्साह संचारला होता. शाळेतल्या त्या सगळ्या गोंधळानंतरही मला कॉलेजचा खेळाडू हा किताब मिळाला होता. संघाकडून प्रत्यक्ष सामने खेळायला अजून बराच अवधी जायला लागणार होता. त्या वेळेचा उपयोग मी माझ्या आयुष्यातला एक दिशा, एक शिस्त लावण्यासाठी करण्याचे ठरवले. पहिली गोष्ट, इतर सहाध्यायीप्रमाणे रात्री जागून व्हिडिओ गेम्स खेळत बसण्याऐवजी मी वेळेवर झोपायची सवय लावून घेतली. आमचे वसतिगृह म्हणजे अव्यवस्थितपणा, बेशिस्त आणि गोंधळ होता, पण मी माझी खोली मात्र अगदी नीटनेटकी राहील, स्वच्छ राहील यावर सतत लक्ष देऊ लागलो. या
गोष्टी तशा साध्या किरकोळ होत्या, पण त्यांनी मला माझ्या आयुष्यावर माझे नियंत्रण असल्याचा विश्वास दिला. या वाढत्या आत्मविश्वास परिणाम वर्गातील अभ्यासावर होऊ लागला. माझ्या अभ्यासाच्या सवयीही सुधारल्या, त्यातही शिस्त आली, वक्तशीरपणा आला आणि माझ्या कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या सर्व परीक्षांमध्ये मला 1 ग्रेड मिळवता आली. जे वर्तन, ज्या अनेक गोष्टी नेहमीच एका विशिष्ट पद्धतीने, बऱ्याच वेळेला, बऱ्याच बाबतीत अगदी सहजपणे प्रतीक्षित क्रियेसारख्या आपल्याही नकळत घडून जातात, त्या सवयी. कॉलेजचे एक सत्र संपत होतं तसतसा मला निरनिराळ्या लहान लहान चांगल्या सवयी लागत चालल्या होत्या. त्यात सातत्य येत चालले होते आणि मी त्या सवयींचा ध्यास घेतला. त्यावेळी कल्पना केली नव्हती की त्याचे उत्तमोत्तम परिणाम दिसून येऊ लागले होते. उदाहरणार्थ, त्या वर्षी मी आयुष्यात प्रथमच आठवड्यातल्या ठरवलेल्या दिवशी वजने उचलायचा व्यायाम करण्याची सवय लावून घेतली होती आणि तिने नियमित पालन केल्याने त्याच्या पुढच्या वर्षी 6 फूट 4 इंच उंचीच्या माझ्या उंच शरीराचे वजन लाजिरवाण्या 170 पौंडावरून त्या उंचीला शोभेलशा 200 पौंडवर पोहोचले. कॉलेजच्या दुसऱ्या दिवशी माझ्या क्रीडा जीवनाची सुरुवात क्षेत्ररक्षकांच्या ताफ्यातल्या समावेशाने झाली आणि माझ्या शेवटून दुसऱ्या वर्षी मी संघाचा कॅप्टन झालो. एवढेच नव्हे, त्या वर्षीच्या सामन्यांच्या सीझनच्या अखेरीस माझी कॉन्फरन्स टीममध्ये निवड झाली. परंतु माझ्या झोपेच्या, अभ्यासाच्या, व्यायामाच्या सवयींचे खरे अपवादात्मक फायदे मिळायला कॉलेजचे शेवटचे वर्ष उजडावे लागले. मला बेसबॉलच्या बॅटचा फटका लागून हॉस्पिटलमध्ये हलवून कोमात घालवण्याचा गंभीर उपाय केला गेला. त्यानंतर तब्बल 6 वर्षांनी कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मला डेनिसन युनिव्हर्सिटीला सर्वोच्च पुरुष क्रीडापटू या पुरस्काराने गौरवण्यात आले आणि संपूर्ण देशातील अवघ्या 33 खेळाडूंना मिळालेले अप्राप्य असा ESPN अकॅडमिकल ऑल अमेरिका टीमसाठीच्या नामांकनाचा सन्मानही मला मिळाला. मी पदवी प्राप्त करून कॉलेज सोडले तोवर महाविद्यालयीन 8 निरनिराळ्या क्षेत्रातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांच्या याद्यांमध्ये माझे नाव नोंदवले गेले होते. त्या अखेरच्या वर्षी मला विद्यापीठातील माझ्या उत्तम शैक्षणिक कामगिरीबद्दल प्रेसिडेंट्स मेडलनेही सन्मानित करण्यात आले. वाचक हो, हे जरा जास्तच आत्मस्तुतीपर वाटले, स्वतःचे आधीच गुणगान वाटले तर मला माफ करा. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर कॉलेजमधली माझी क्रीडा क्षेत्रातील कामगिरी अलौकिक नव्हती, ऐतिहासिक नव्हती. मी व्यावसायिक खेळाडू म्हणून एकदाही मैदानावर उतरलो नव्हतो, पण आज मागे वळून पाहताना मला असे खात्रीने वाटते की मी त्या काळात एक अत्यंत दुर्मिळ असा अनुभव घेतला. माझ्यातील सुप्त शक्तींचा, माझ्यातील अंतःसामर्थ्याचा पुरेपूर विकास केला. त्यांना मी पूर्ण वाव दिला, न्याय दिला आणि मी असा विश्वास बाळगतो की या पुस्तकातील विचार, कल्पना तुम्हा वाचकांनाही तोच अनुभव घेण्यास मदत करतील, प्रवृत्त करतील. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आव्हाने येतात. माझ्या आयुष्यातील आव्हानांपैकी एक बेसबॉलच्या बॅटने मला झालेल्या गंभीर जखमेच्या रूपात आव्हान माझ्या समोर ठाकले होते. त्याने मला जीवनातील एक महत्त्वपूर्ण धडा शिकवला. वरवर पाहता सुरुवातीला बिनमहत्त्वाचे वाटणारे काही बदल जर आपण आपल्या जीवन पद्धतीत, विचार पद्धतीत केले आणि ते जर दीर्घकाळापर्यंत जपले, जोपासले तर ते अतिशय लक्षणीय असे परिणाम घडवतात. अडथळे, पिछेहाट हे सर्वांच्याच जीवनाच्या प्रगतीच्या मार्गात येतातच, परंतु आपल्या वाटचालींची गुणवत्ता, जीवनाचा दर्जा आपल्या सवयींच्या गुणवत्तेवर, दर्जावर ठरतात. जशा सवयी तसे परिणाम. चांगल्या सवयींनी काहीही मिळवणे शक्य होते. एका रात्रीत अलौकिक यश मिळवणारे लोक जगात असतीलही. मला तरी तसे कोणी माहीत नाही आणि मी तरी तशांपैकी एक नक्कीच नाही. डॉक्टर्सनी मला कोमात ढकलण्याचा केलेला अनिवार्य उपाय, ते विद्यापीठात मला मिळालेला ESPN अकॅडमिक ऑल अमेरिका टीमसाठीच्या नामांकनाचा अप्राप्य सन्मान, या प्रवासात दिशा बदलणारे एकच विशिष्ट वळण.
एकच निर्णायक क्षण नव्हता. अनेक वळणे होती, अनेक क्षण होते. बदल अचानक नाही झाला, हळूहळू झाला. कितीतरी लहान लहान पण महत्त्वाच्या घटना घडल्या, घडत गेल्या. कित्येक छोटे छोटे विजय मिळत गेले. त्यातूनच मी प्रगती साधली. खरे तर तोच एकमेव मार्ग मला उपलब्ध होता. आयुष्याच्या पुढच्या वाटचालीतही, माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करतानाही आणि या पुस्तकावर काम करायला प्रारंभ करतानाही मी तोच मार्ग चोखाळला, तेच धोरण अवलंबिले. मी हे पुस्तक का लिहिले? 2012 सालच्या नोव्हेंबर महिन्यात मी JamesClear.com या संकेतस्थळावर लेख लिहायला सुरुवात केली. त्याआधी मी बरीच वर्षे माझ्या सवयींमुळे मला झालेल्या फायद्यांविषयी, त्या सवयींच्या प्रभावी परिणामासंबंधी डायरीत नोंद करून ठेवीत असे. त्या वेळेपर्यंत माझे वैयक्तिक अनुभव लोकांनाही सांगावेत इतकी माझी तयारी झालेली होती. सुरुवातीला आठवड्यातून 2 एक सोमवारी आणि दुसरा गुरुवारी लेख मी प्रकाशित करू लागलो. काही महिन्यातच या माझ्या लिखाणाच्या सवयीने फार चांगला परिणाम घडवला. त्या लेखकांना ईमेल्सद्वारे प्रतिसाद देणाऱ्या वाचकांनी 1000चा आकडा ओलांडला. 2013 सालच्या अखेरीस तो आकडा 30,000वर पोहोचला. 2014 साली वाचकांची आणि संवाद साधणाऱ्यांची संख्या 1 लाखांहून जास्त झाली. माझे लिखाण इंटरनेटवरील सर्वात वेगाने वाचक वाढणारे लिखाण ठरले होते. 2 वर्षापूर्वी लिहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मनात आले, विचार लोकांवर लादतो आहेत अशी जराशी अपराधी भावनाही डोकावत असे. पण 2 वर्षात चित्र पार बदलले. मी सवयी या विषयावरील तज्ज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागलो. हे नवे पद एका बाजूला उत्तेजनेची भावना निर्माण करीत होते, पण दुसऱ्या बाजूला अस्वस्थताही निर्माण करीत होते. मी स्वतःला कधीच तज्ज्ञ समजत नव्हतो. माझी भूमिका माझ्या वाचकांच्या बरोबरीने विविध प्रयोग करणाऱ्यांची होती. 2015 साली संकेतस्थळाचा वाचक वर्ग 2 लाखांवर पोहोचला आणि त्याच काळात तुम्ही आता हे जे पुस्तक वाचता आहात त्या पुस्तकाच्या प्रकाशनाविषयी मी पेंग्विन रँडम हाऊस या प्रकाश संस्थेशी, मूळ इंग्लिश आवृत्तीचे प्रकाशक, करार केला. जसे माझे वाचक वाढू लागले तशा त्यातून नव्या व्यवसायाच्या संधी चालून येऊ लागल्या. सवयींचे शस्त्र त्या लावून घेणे, त्यातून स्वभाव, वर्तन यात बदल आणि सतत सुधारणा घडवून आणणे या विषयावर लहान मोठ्या नव्या जुन्या काही नावाजलेल्या कंपन्यांकडूनही मला भाषणांसाठी, कार्यशाळांसाठी बोलावणी येऊ लागली. केवळ अमेरिकेतच नव्हे तर युरोपात जाऊनही मी विविध परिषदांमधील प्रमुख भाषणे देऊ लागलो. 2016 साली माझे लेख टाईम, आंत्रेप्रेन्युअर फोर्स यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांमधून प्रसिद्ध होऊ लागले. अविश्वसनीय वाटेल, पण त्या वर्षात माझ्या लिखाणाच्या वाचकांची संख्या 80 लाखांवर होती. NFL, NBA, MLB या संघाचे प्रशिक्षकही माझे लिखाण वाचू लागले आणि त्यातील कल्पना, विचार ते त्यांच्या संघातील खेळाडूंपर्यंत पोहोचू लागले. 2017 सालच्या आरंभी मी हॅबिट अकॅडमी स्थापन केली. ज्यांना खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याला परिणामकारक सवयी अंगी बाणवून योग्य वळण लावायचे होते, अशी व्यक्ती त्या अकॅडमीत शिक्षण घेऊ लागल्या. संस्था, कंपन्या यांमधून ते शिक्षणार्थी येऊ लागले. फॉर्च्यून 500 या यादीत समावेश होण्याचा बहुमान मिळालेल्या कंपन्या आणि वेगाने विकास करणाऱ्या नव्या कंपन्या त्यांचे प्रतिनिधी अकॅडमिक प्रशिक्षणासाठी पाठवू लागले. अकॅडमिक मिळवलेले ज्ञान ते प्रतिनिधी नंतर त्यांच्या कंपन्यांमधील अन्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवू लागले. बघता बघता निरनिराळ्या कंपन्यांचे प्रमुख, तेथील अधिकारी, मॅनेजर्स, प्रशिक्षक, कर्मचारी मिळून 10,000 लोक अकॅडमिक पदवी मिळवून गेले. त्या ज्ञानप्रदानातून प्रत्येक जगात रोजच्या व्यवहारात सवयी परिणामकारक, उपयुक्त, फायदेशीर ठरण्यासाठीचे अनेक मार्ग, खाचाखोचा पद्धतीही मला शिकायला मिळाल्या. माझा अनुभव मला समृद्ध करता आला. 2018 साली या पुस्तकावर अखेरचा हात फिरवित असताना दरमहा कोट्यावधी लोक JamesClear.com या संकेतस्थळाला भेट देत आहेत.
मी ईमेल्सद्वारे जो साप्ताहिक लेख प्रसारित करत होतो तोही 5 लाख वाचक वाचत आहेत. मी हा उपक्रम सुरू केला त्यावेळी मी मनाशी बाळगलेल्या अपेक्षांपेक्षा हा आत्ताचा पल्ला इतका मोठा आहे की त्याबद्दल विचार करणे सुद्धा मला अवघड होऊन बसले आहे. हे पुस्तक तुम्हाला लाभदायक कसे होईल? एक उद्योजक आणि गुंतवणूकदार नवल रविकांत यांनी म्हटले आहे, एक उत्तम पुस्तक लिहायचे असेल तर तुम्हाला हे पुस्तक व्हावे लागते. ते पुस्तक स्वतः जगावं लागतं. या पुस्तकातील विचार, कल्पना या मी शिकलेलो आहे, आत्मसात केलेल्या आहेत, कारण त्या माझ्या जगण्यासाठी आवश्यकच होत्या. माझ्या शरीराला झालेल्या जखम्या बऱ्या होऊन पुन्हा सामान्य जीवन जगायला, व्यायामशाळेत जाऊन शक्ती परत मिळवायला, ती वाढवायला, मैदानावर उत्तम कामगिरी करून दाखवायला, लेखक व्हायला, एक यशस्वी व्यवसाय उभा करायला, एकूणच एक जबाबदार असे प्रौढत्व अंगी बांधवायला मला लहान लहान अशा अनेक सवयींवर विसंबणे अनिवार्यच होते. त्या लहान लहान सवयींनीच मला माझ्यातली सुप्त गुणांची, माझ्यातील सामर्थ्यांची जाणीव करून देऊन त्यांचा उपयोग करून घेण्याची क्षमता दिली. तुम्ही माझे हे पुस्तक आज हातात धरले आहे म्हणजेच ती गोष्ट तुमच्या बाबतीतही घडावी असे तुम्हाला मनापासून वाटते आहे असे मी धरून चालतो. या पुस्तकाची पुढील पाने तुम्हाला चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या, त्या तात्पुरत्या काही आठवडे, काही महिने नाही तर कायमच्या आयुष्यभर कशा जपायच्या, जोपासायच्या त्याची अगदी तपशीलवार योजना आखून मी या पुस्तकात जे लिहिले आहे त्या सगळ्या शास्त्रीय आधार तर आहेच, पण हे पुस्तक म्हणजे केवळ सैद्धांतिक संशोधात्मक प्रबंध नाही, ते व्यवहार असे ऑपरेटिंग मॅन्युअल आहे. समजण्यास आणि पालन करण्यास सोप्या अशा उपकारक परिणामकारक सवयी कशा लावून घ्यायच्या किंवा तुमच्या अपायकारक सवयी कशा बदलायच्या, सोडायच्या या संबंधींचे जे शास्त्रशुद्ध विज्ञान मी तुम्हाला या पुस्तकाद्वारे देणार आहे. त्यातून तुम्हाला त्याविषयीचे अगदी रोखठोक व्यवहार्य असा सल्ला मिळणार आहे. मी ज्या शास्त्रांचा आधार घेणार आहे, जीवनशास्त्र, मेंदू व मज्जातंतू विषयक शास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, ती सगळी वर्षानुवर्ष अस्तित्वात असलेली शास्त्रे आहेत. मी काय करणार आहे, फार पूर्वी हुशार तल्लख डोक्याच्या काही अभ्यासातून त्यातून निवडून काढलेल्या महत्त्वपूर्ण उत्तम गोष्टी आणि त्याचबरोबर अगदी अलीकडच्या आधुनिक प्रगत काळात वैज्ञानिकांनी लावलेले अत्यंत विश्वसनीय असे शोध निवडून ते तुमच्यासमोर ठेवणार आहे. मला अशी आशा आहे की त्यातून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या गोष्टी समजतील आणि मुख्य म्हणजे त्या प्रत्यक्ष कृतीत कशा आणायच्या याची विस्तृत ज्ञान मिळेल. या पुस्तकात जे चांगले उपयुक्त सापडेल त्याचे श्रेय माझ्या आधी या क्षेत्रात मोलाचे कार्य केलेल्यांचे आहे. जर काही चुकीचे वेडेपणाचे सापडले तर त्याला कारण मी आहे. या पुस्तकाचा पाया आहे सवयींचा 4 मुद्द्यांचा आदर्श, त्यातून आकारास येणारे वर्तन बदलाचे 4 कायदे. ते पायाभूत 4 मुद्दे आहेत. 1 सूचना, संकेत अथवा इशारा. 2 तीव्र इच्छा. 3 प्रतिसाद आणि प्रयत्न. आणि 4 शेवटी पदरात पडणारे फळ. 1930 साली B.F. स्किनर या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने ऑपर कॉन्टिशन या नावाची प्रेरणा, उत्तेजना, प्रतिसाद, प्रतिक्रिया, परिणाम, फळ या त्रिसूत्रीची एक शिक्षण पद्धती सुचवलेली आहे. तीच अगदी अलीकडे चार्ल्स डुहिग याने त्यांच्या द पॉवर ऑफ हॅबिटच्या पुस्तकाद्वारे सूचना, संकेत, शिरस्ता, हरिपाठ आणि परिणाम, फळ असा थोडा बदल करून लोकप्रिय केलेली आहे. ती आणि या पुस्तकातील 4 मुद्द्यांच्या आदर्शावर करून लोकप्रिय केलेली आहे. ती आणि या पुस्तकातील आदर्शावर केलेले आहे. स्किनर यांच्यासारख्या वर्तनशास्त्रातील तज्ज्ञांना अभ्यासाअंती आणि अनुभवाअंती हे कळून चुकले होते की लोकांना ते जे करतील त्यांचे शेवट यथायोग्य फळ, बक्षीस अथवा शिक्षा देऊ केले तर तुम्ही त्यांच्याकडून तुम्हाला हव्या असलेल्या विशिष्ट पद्धतींचे काही गोष्टी करून घेऊ शकता.
स्किनर याचा हा सिद्धांत बाहेरून मिळणारी प्रेरणा त्यांच्या माणसाच्या सवयीवर कसा प्रभाव पडतो हे फार चांगल्या रीतीने समजावून सांगत असला तरी आपले विचार, आपल्या भावभावना, आपली तत्त्वे, श्रद्धास्थाने यांच्यावर आधारित आपली त्यावरील प्रतिक्रिया, आपला प्रतिसाद यांचा आपल्या सवयी, आपले वर्तन यावर कसा प्रभाव पडतो याविषयी तो पुरेसे स्पष्टीकरण देत नाही. आपली मानसिक अवस्था, भावना यांचीही खूप महत्त्वाची असते. अलीकडच्या दशकांमध्ये शास्त्रज्ञांनी या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या संशोधनाचे या पुस्तकांचा आढावा घेतलेला आहे. एकूणात मी या पुस्तकात जी पद्धत तुमच्यासमोर मांडणार आहे त्यात बाह्य चालना व प्रेरणा आणि आंतरिक प्रतिसाद, बिहेवियर सायन्स, वर्तनशास्त्र आणि कॉग्निटिव्ह सायन्स, आकलनशास्त्र यांचे एकत्रितकरण केलेले, साकल्य साधलेले दिसून येईल. माझा असा विश्वास आहे की अशा रीतीने माणसाच्या वर्तनावरील बाह्य प्रेरणांचा आणि आंतरिक भावभावनांचा परिणाम एकत्रितपणे, काटेकोरपणे मूल्यमापन करणारी जी पद्धत मी या पुस्तकात मांडली आहे ती अलीकडच्या काळात प्रथमच लोकांसमोर येत आहे. यातील भाषा बऱ्याच वेळा तुमच्या परिचयाची असलेली जाणवेल, परंतु पुस्तकातील तपशील आणि वर्तनातील बदलांच्या 4 कायद्यांचे प्रत्यक्ष उपयोजन तुम्हा वाचकांना सवयी या विषयावरील विचारांची नवी दिशा दाखवीत. माणसाचे वर्तन सतत बदलत असते, परिस्थितीनुरूप, विशिष्ट वेळेनुरूप, अगदी क्षणोक्षणी बदलत असते. पण हे पुस्तक जे बदलत नाही त्याविषयी माणसाच्या वर्तनाच्या पायाभूत मूलभूत गोष्टींविषयी आहे, ज्यावर वर्षानुवर्षे तुम्ही विसंबून राहू शकता अशा चिरस्थायी त्रिकालबाधित तत्वांविषयी आहे. अशी कल्पना योजनांविषयी आहे ज्यांच्या पायावर तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमचे कुटुंब, तुमचे जीवन उभे करू शकता. चांगल्या सवयी अंगी कशा बाणायच्या यांचा एकमेव खात्रीशीर असा मार्ग राजमार्ग नाही. जो सर्वात चांगला मार्ग मला माहीत आहे तो या पुस्तकात मी सांगितला आहे. तुम्ही कुठूनही सुरुवात करणार असा, कुठलाही बदल करणार असा तरीही जो परिणामकारक सिद्ध होईल असा मार्ग मी दाखवला आहे. तुम्ही कोणीही असा, तुम्ही जर एखादी सुधारण्याचे ध्येय मग कोणत्याही क्षेत्रातील सुधारण्याचे असो, आरोग्य असो, पैसा, उत्पादन क्षमता, नातेसंबंध किंवा हे सगळेही पायरी पायरीने गाठायचा प्रयत्न करत असाल तर मी जी धोरणे सांगितली आहेत ती तुमच्यासाठी सबंध ठरतीलच अशीच आहेत. जोवर त्याच्याशी माणसाच्या वागणुकीचा संबंध असेल तोवर हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरेल.